पक्षाने आणि अजित पवारांनी ठरवलं तर लगेच राजीनामा देईन, धनंजय मुंडेंनी आपली राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर मांडली भूमिका। वैयक्तिक रागातून टार्गेट होत असल्याचं सुद्धा केलं स्पष्ट। बीडच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। पंकजा मुंडे अजित पवारांच्या भेटीला। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून आव्हान। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये नाईक घेणार जनता दरबार। महापालिका निवडणुकांअगोदर रंगणार कलगीतुरा। प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीनंतर आखाड्यांनी स्थगित केलेल्या शाही स्नानाला पुन्हा सुरुवात। मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर संगम घाटावर शाही स्नानाची पर्वणी। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, संगम घाटावर गर्दी वाढल्यानं दुर्घटना। 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती, तर 500हून अधिक भाविक जखमी। पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक। मौनी अमावस्येनिमित्त नाशिकच्या रामकुंडावर सुद्धा शाही स्नान। गोदावरी स्नान, पूजा आणि आरतीसाठी राज्यातील भाविकांची तुफान गर्दी। सैफरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी मोहम्मद शरीफुल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड। जनता वसाहतीमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।